आणि त्याची मोठी बातमी अंतरवालीत दंगलीच्या आधी टोपे आणि जरांगेंची बैठक झालेली आहे। वाळेकर असं म्हणतात पोलिसांवरती दगडफेक करा असं जरांगेंनी सांगितलेलं आहे असंही वाळेकरांनी म्हटलंय। तर जरांगेंच्या मागे शरद पवार आणि राजेश टोपे आहेत असंही बाबूराव वाळेकर यांनी म्हटलंय। जरांगेंचे जुने सहकारी आहेत बाबूराव वाळेकर आणि त्यांनी जरांगेंवर हे थेट आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केले। साहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी मीटिंग घेतली। त्या मीटिंग मध्ये काय झालं, तिथून बाहेर निघल्याच्या नंतर भाषण केलं। भाषण केल्याच्या नंतर 5-6 मिनिटं किंवा अर्ध्या 5-6 मिनिटांमध्ये दंगल झाली। दंगलीमध्ये दंगल व्हायच्या अगोदर त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वतः मला येऊन सांगितलं की जरांगे पाटलांनी असा मेसेज दिलाय, तिथं डिपार्टमेंट आलेले, डिपार्टमेंट आले आणि इथं जर काही समजा घटना घडण्याचा अंदाज दिसला तर तुम्ही सरळ सरळ दगडफेक करू शकतात। माणसांनी महिलाला सुद्धा ढाल बनवली, महिला बोलून घेतल्या आणि स्वतःला काढा बनवायला लावला। आज जे महिलाला मार बसलाय ना, याला फक्त कारणीभूत जरांगे पाटील आहे, जरांगे पाटील। मी 100% पुराव्यानिशी सांगतो की शरद पवार साहेबांनी आणि टोपे साहेबांनीच हात दिलेला आहे आणि तुम्ही त्याच्याशिवाय इथपर्यंत पोहोचू शकत नाही। तुम्ही फक्त समाजाची ढाल करता आणि समाजाचा वापर करून घेता।